बाजारात जायचो. मी म्हणलं मग तिच्या समोर असा ठेवायचो. मी म्हणलं मग तिला कळायचं म्हणे आज काय होणार आहे. सांगितलं काय तर काहीच नाही, पण सगळंच सांगितलं. हे न सांगता सांगण्यातले जे भाव आहेत ते या गझलेमध्ये आहेत. बघा सुरेश भटांची गझल आहे, सुंदर शब्द आहेत बघा. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. प्रियकर म्हणतोय प्रेयसीला, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे वसंत विहार कुठे गेल्या. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. प्रियसी थोडी स्वप्नाळू आहे काका. प्रियकर तिला म्हणतोय, ऐक तू जरा माझे, ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा. ऐक तू जरा माझे. ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा. आज काल स्वप्नांचे वागणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. आज किती जण जोडीने आले हात वर करा आपापल्या घरच्या. ऑटे तू पण जोडीने आले तू उभे राहा बरं. उभे राहा. आज घरी जाऊन तुम्हाला काय म्हणायचं ते शिकूनच पाठेल. सोड मोह स्वप्नांचा. आज काल स्वप्नांचे वागणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. आता प्रियकर काय म्हणतोय माझ्या मागे म्हणा. तुम्ही हात नाही धरला. सुभद्रा जोशी ना तुम्ही. बघा माझ्या मागे म्हणा, जे तुला दिले होते. फिलिंग म्हणा नाही आरत्या म्हणल्यासारख्या भावनेतून असं मस्त म्हणा. ते तुला दिले. शिवरात्र सासरे म्हणा, ते तुला दिले होते म्हणा. दिले होते. थोडा आवाज मोठा करा. जे तुला दिले होते ते काय मागत असेल प्रिय करा. बोल सर काय माग. तुम्ही सांगा का अनुभव येईल तुम्ही थोडे. मगाशी म्हणले मी सेटल झालो, आता म्हणता मला अनुभवच नाही. सेटल झालेला माणूस अनुभवाशिवाय कसा होईल. काय मागत असेल अंदाज बांधा ना ठाणेकर. पाकिट काय कमाल झाली यार. बघा काका काय म्हणतोय प्रियकर. जे तुला दिले होते ते ओठ दे माझे. जे तुला दिले होते ते ओठ दे माझे. मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. आता जीवात ठाणे आलं. जीवात जीवाला